जय शिवराय मित्रांनो. तर माझं नाव प्रदीप कुदळे. तर मी आज जात आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शिखरावर, त्याचे नाव आहे कळसुबाई शिखर. तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यातील बारी या गावामध्ये आहे. तर या शिखरावर जाण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले बारी या गावातूनच जावे लागते. तर बारी हे गाव एक छोटंसं आदिवासी जमातीचं गाव आहे. इथे महादेव कोळी आदिवासी जमाती राहतात. तर मी सुरुवात केली होती रात्री 2:55 तरी पास 3 वाजेला मी सुरुवात केली होती. तर मी आणि माझ्या मित्रासोबत मी शिखर चढायला सुरुवात केली होती. रातचा खूप शिखर चढायला खूप सोपा असतो, कारण की आपली नजर आजूबाजूला नसते, जेणेकरून आपल्याला शिखर चढायला खूप सोपा जातो. कारण की जर आपण दिवसा जर चढत असलो तर दिवसा आपल्याला थोडीफार भीती पण वाटू शकते. तर त्याकरता आपण त्याला चढू शकत नाही. सरासरी शिखर चढायला खूप सोपं आहे. मी माझ्या अनुभवाने तरी मी सांगतो, कारण की इतकं पण हार्ड नाही आहे, पण चढायला थोडाफार उंच असतो. तर चला आपण आता सुरुवात करू. तर बारी या गावातून जावे लागते. तरी मी माझ्या मित्रासोबत शिखर चढायला सुरुवात केली. शिखर चढत असताना खूप अंधार होता आणि थंडी पण खूप वाजत होती आणि माझे मित्र पण खूप थकलेले होते. चालून आम्हा सर्वांना शिखरावर जाण्यासाठी 3.5 तास लागले. तसेच तुम्हाला सांगतो, या शिखराचे नाव कळसुबाई हे का पडले, तर चला हे जाणून घेऊ. तर गावातील लोकांची म्हणतात, कळसुबाई ही या गावातील सून होती. तिला औषधी वनस्पती बद्दल खूप ज्ञान होते आणि ती या औषधीपासून लोकांची सेवा करत असे. कालांतरे तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून या शिखराला तिचे नाव दिले असे वाटते आणि आठवण म्हणून तिचे एक छोटेसे मंदिर या शिखरावर बांधले. या भागामध्ये महादेव कोळी आदिवासी जाती मी तुम्हाला पहिले सांगितलेली, आणि या समाजामध्ये पूर्वजांना देव असे मानले जाते, म्हणून हे मंदिर बांधले. नंतर शिखरावर आम्ही चढायला सुरुवात केली. शिखरावर चढत असताना 4 ठिकाणी पायऱ्या लागतात, म्हणजे त्या पण अँगलच्या, आणि त्या खूप अवघड असतात. आणि आमच्यासोबत एक काका होते तिथलचे, ते आम्हाला गाईड्स करत होतं. तर त्या शिखरावर चढायला खूप परेशानी पण होत होती. आणि माझे मित्र जे होते नितीन दांडगे, हे खूप थकलेले होते. तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये की त्यांची चालायची पण ही नव्हती. तर मग आता वर चढत असताना आम्हाला कुठं थोड्याफार हॉटेल लागायच्या, काही खाण्यापिण्याची वस्तू असायची, आणि अंधार असल्यामुळे काहीच वाटत नव्हते, कारण की भीती पण नव्हती वाटत काहीच, कारण की आम्ही सर्वजण सोबत होतो. आणि सोबत असल्याचा हा एक फायदा असतो की आपण ग्रुपमध्ये असल्यावर आपण कुठं भटकत नाही, कुठं मागं पडत नाही, आपण काय सोबत चालत असतो. त्यामुळे मला तरी सरासरी वाटतं असं की तुम्ही ग्रुपमध्येच यावं, कारण की एकटं असल्यावर खूप बोर वाटतं. कारण की आता आम्ही हे बघा, तुम्ही इथून बघत असाल की आम्ही या शिड्यावरून वर जात आहोत. खाली बघितले की नजर फिरते. बघा हा बाकीचा दृश्य बघा कसा दृश्य आहे. वरतून घेतलेला हा व्हिडिओ मी कळसुबाई शिखरावरून. तर बघा हा कसा व्ह्यू दिसतो. आणि हा सकाळचा व्ह्यू आहे. मी वाट बघत बसलो की सूर्य कधी येणार, आणि मी त्याच्याच याच्यामध्ये मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि मी बसून खूप थकलो होतो. मग थोड्या टायमानंतर मला असं जाणवलं की आता सूर्य येणार, म्हणून मी पुन्हा एकदा तिथे बसलो. आता मी सूर्याची वाट बघत राहिलो. आता सूर्याची वाट बघता एक अनुभवलो की तो रात्र तर दिसत नाही, पण सकाळी आपण त्याची वाट बघत असतो. तसेच मला झाले होते की मी किल्ल्यावर बसताना की असं एक दृश्य मी बघत होतो की जे मी आतापर्यंत फक्त पुस्तकात वाचलेलं होतं, आणि आता मी ते साक्षात बघितलं. कारण की कळसुबाई शिखर ही महाराष्ट्रातील तर सर्वोच्च आहे, पण तिथलचा बघण्याचा पण एक व्ह्यू खूप छान आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वजणांनी तिथे यावे आणि बघावे की हे कळसुबाई शिखर आपल्या महाराष्ट्रातील का मोठे म्हटले जाते, काय याचं मागं काय रिझन आहे, काय नाही. तर हे अनुभवायला आपण एकदा तरी फिरायला पाहिजेत, कारण की आपल्या सह्याद्रीमध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप असं काही आहे की ते आपण बघू शकतो, आणि आपण ते बघायलाच पाहिजेत, जेणेकरून आपल्याला एक
चांगला अनुभव येत असतो. तर आता मी यामध्ये सूर्याची वाट बघत होतो. तसेच बघता बघता मी थोडासा थकलेलो पण होतो आणि वरती तर खूप एवढी थंडी वाजत होती की बघायचंच काम नाही. माझे पूर्ण हातात थरथर थरथर करत असेल. मी बघत असाल की माझा मोबाईल हालतो आहे आणि इथलची जे पब्लिक होती ही खूप आरडाओरडा करत होती, कारण की त्यांना सूर्य बघायचा होता. सूर्य बघताना एक आठवलं की आपण तरी काहीतरी नवीन करायला पाहिजेत. त्याकरता मी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापुढे आणलेला आहे. तर कळसूबाई शिखर ही अतिशय छान आहे. बघायला तुम्हाला जर सांगितलं तर अतिशय खूप छान. आणि जर तुम्हाला याच्यावर येणं असेल तर तुम्हाला सर्वात पहिले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात यावे लागेल. अकोले या तालुक्यातून तुम्हाला बारेगावमध्ये यावे लागेल आणि बारेगावमध्ये आल्यानंतर